आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाकडून हायकोर्टात आव्हान तर 2 याचिकाही दाखल। अनावश्यक मनमानी कृती केल्याचाही आरोप। पीएम आवास योजनेतील घरांच्या किमती रेडी रेकनरप्रमाणे असाव्यात हा शासन निर्णय आता रद्द। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह अन्य शहरात या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता। देशात आता सहकारी टॅक्सी सुरू होणार। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार। भारत टॅक्सी असं या टॅक्सीचं नाव असणार। लासलगाव बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर कांद्यांचे लिलाव पूर्ववत सुरू। कांद्यांच्या दरात स्थिरता। तुर्तास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। कांद्याला सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटलचा दर। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। दीपावली आणि पाडव्यानंतर भाविकांच्या गर्दीत वाढ। भाविकांच्या गर्दीनं शिर्डी गजबजली तर व्यावसायिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण। रस्ते आणि बाजारपेठा साई भक्तांच्या गर्दीनं फुलल्या। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात किनारपट्ट्या पर्यटकांनी हाऊसफुल तर ऊन पावसाचा खेळ अंगावर घेत पर्यटक समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेतात। सर्वाधिक पसंती मालवण, तारकर्ली, देवबाग यासह देवगड आणि वेंगुर्ल्यातील किनारपट्ट्यांना। दोडामार्ग तालुक्यामध्ये जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचे नुकसान। शासकीय दरानुसार मिळणारी ही नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा तोटपुंजी। वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दर सुद्धा प्रति पिकामागे वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमधल्या राधानगरी दाजीपूर जंगल सफारीला आजपासून पुन्हा सुरुवात। पर्यटकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सफारी सीझन सुरू। दिवाळीतल्या सलग सुट्ट्यांमुळे यंदा 1 नोव्हेंबर आधीच सफारी सुरू।